पुनर्विवाह भाग 30. आदित्य म्हणाला, आरोही तिचे हात हातात घेऊन, तू खरंच खूप ग्रेट आहेस यार. इतकं कसं कुणी सहन करू शकतं ना. मी खूप त्रास दिला तुला, खूप चुकीचं वागलो ग तुझ्याशी. पण यापुढे मी प्रॉमिस करतो की तुला आयुष्यात कुठल्याच गोष्टीचा त्रास होऊ देणार नाही. तरीही तुला मला जी शिक्षा द्यायची आहे ती मी भोगायला तयारच आहे. फक्त एकच विनंती करतो, मला सोडून कुठेही जाऊ नकोस. आरोही म्हणाली, सोडून जायचं असतं तर केव्हाची गेली असती ना. आणि हो, शिक्षा तर मी देणारच आहे तुम्हाला. आदित्य म्हणाला, कुठली? आरोही म्हणाली, सांगेल वेळ आली की. दोघेही आता बोलून जरा नॉर्मल झाले होते. आदित्यने तिला कॉफी घेणार का म्हणून विचारले. तिने कॉफी आणि आता असे विचारले तेव्हा हो आताच. माझ्या हातची स्पेशल कॉफी एका स्पेशल व्यक्तीसाठी. असे बोलून रूम मधल्या कॉफी मेकर मध्ये पाणी ओतून कॉफी तयार करायला घेतली. आरोही सुद्धा बेडवरून उठून जरा फ्रेश होऊन आली. दोघेही खिडकीत बसून बाहेरचा पाऊस मस्त बघत कॉफी एन्जॉय करत होते. कॉफी कशी वाटली असे विचारताच, कॉफी तुमच्यासारखीच मस्त आहे असे आरोहीने सांगितले. आदित्य तिला चल आता झोपूया असे म्हणत बेडवर आला आणि आरोहीनेही येऊन त्याच्या बाजूला अंग टाकले. 2-4 दिवस असेच हसत खेळत गेले. आज आरोहीचे चेकअप होते, त्यामुळे दोघेही सकाळीच लवकरच दवाखान्यात गेले. आरोहीला खूप भीती वाटत होती, त्यामुळे आदित्य तिचा हात पकडून तिला धीर देत बसलेला होता. आजूबाजूंचे लोक त्यांच्याकडे बघून हेवा करत होते. त्यांचा नंबर आला तसे ते आत गेले. डॉक्टरांनी आरोहीला तपासले. इकडे आदित्य मनातल्या मनात सगळं ठीक असू दे म्हणून देवाला प्रार्थना करीत होता. डॉक्टरांनी सुद्धा सगळं नॉर्मल असल्याचं सांगितलं. आता डायरेक्ट पाळी आली की येऊन भेटा असे सांगून काही औषधी लिहून दिल्या. आरोहीला बाहेर पाठवून आणि आदित्य आतमध्ये डॉक्टरांना त्याच्या मनातल्या शंका विचारत होत्या. डॉक्टरांनीही त्याचे व्यवस्थित निरसन केले. आता आदित्य बिनधास्त झाला होता. तो बाहेर आल्यावर आरोहीने त्याला इतकं काय बोलत होते म्हणून विचारले. तेव्हा आदित्य म्हणाला, काही नाही ग, सहजच. तू प्रवास वगैरे करू शकते का म्हणून विचारत होतो. दोघेही थोड्या वेळाने घरी परतले. आरोहीला सोडून तो ऑफिसला जाणार होता. आरोहीनेही त्याला मी सुद्धा आजपासून क्लासेसला जाऊ का म्हणून विचारले. तेव्हा तिचा चेहरा बघून, ठीक आहे जा, पण मी ड्रायव्हर काकांना तुला रोज गाडीने सोडायला सांगतो, बाईकने जायचं नाही. ती खुश झाली. आत येऊन आनंदाने तिने त्याला टिफिन दिला आणि बाय केले. सासूबाईंशी थोड्या वेळ बोलून खोलीत गेली व क्लासेसमध्ये फोन करून येत असल्याचे कळवले. ठरल्याप्रमाणे ड्रायव्हर काका वेळेवर पोचले. आरोही तयारच होती. तिने सरिताताईंना सांगितले आणि निघाली. आज बऱ्याच दिवसांनी ती घराबाहेर पडली होती, त्यामुळे तिला खूप फ्रेश वाटत होते. मुले सुद्धा तिला बघून खुश झाले. आज 3 लेक्चर केले आणि बाकीचे बुडालेले लेक्चर ती शनिवार रविवार पूर्ण करणारच होती. क्लासेस संपून खाली आली, परंतु आदित्य आला नव्हता. हलका पाऊस सुरू झाला, त्यामुळे बाजूच्या आडोशाला उभी राहून तिने आदित्यला कॉल केला. 5 मिनिटात पोचतो असे सांगून त्याने कॉल कट केला. आरोहीच्या आजूबाजूला आणखी लोक उभी होती. तेथे एक मुलगी सुद्धा होती. आरोहीचे तिच्याकडे लक्ष गेले तेव्हा न राहून मी या मुलीला कुठेतरी बघितले हे असे तिला वाटून गेले. ती आठवण्याचा प्रयत्न करत होती. तितक्यातच आदित्यच्या गाडीचा आवाज ऐकू आला. त्या मुलीसोबत बोलायच्या विचारतच होती, पण ती कुठेच दिसेना. इकडे आदित्य हॉर्न वाजत होता. आरोहीने इकडे तिकडे बघितले आणि गाडीत बसली. तरी सुद्धा तिच्या डोक्यात त्या मुलीचेच विचार सुरू होते. आदित्यने चुटकी वाजवून, काय झालं, कुठे हरवली आहेस असे विचारले. तेव्हा आरोही म्हणाली, काही नाही, ती एक मुलगी मला दिसली पण कुठे गेली कळत नाही आहे आणि मी तिला कुठेतरी भेटली आहे असे जाणवले म्हणून शोधत होती. आदित्यने डोक्यांवर हात मारून घेतला. इथे नवरा इतका घ्यायला आलेला आहे आणि तुला कुठल्या तरी मुलीची काळजी वाटते. वा, असे बोलून गाडी चालवू लागला. दोघेही घरी पोचले. आईला भेटून खोलीत आले. आता आरोहीची तब्येत एकदम बरी होती. इकडे आदित्यच्या मनात तिला कुठेतरी सगळ्या जगांपासून दूर घेऊन जायची इच्छा रुजू झाली होती. पण दोघांच्याही बऱ्याच सुट्ट्या झाल्यामुळं त्याने पुढच्या महिन्याचा प्लॅन केलेला होता. या महिन्यातल्या महाबळेश्वरचा प्लॅन आरोहीच्या तब्येतीमुळे कॅन्सलच करावा लागला. दोघांमध्ये आता काहीच लपून राहिलेले नव्हते. एकमेकांवरचे प्रेम सुद्धा व्यक्त झालेले होते. तिला त्रास होऊ नये म्हणून आदित्य अजूनही स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवूनच होता, कारण डॉक्टरांनी थोडे दिवस जपायला सांगितलेले होते. उद्या रात्री त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकांकडे कार्यक्रमच होता, त्यामुळे आजच सगळे कपडे, गिफ्ट्स वगैरे सरिताताईंनी आरोहीला तयार करून ठेवायला सांगितलेले होते. उद्याचा दिवस उजडला. आदित्य आरोही वरत घरी आल्यावर सगळे एकत्रच जाणार होते.
संध्याकाळ झाली तसे सगळे घरी आले. ती कार्यक्रमासाठी तयार झाले. सगळे कार्यक्रमाच्या स्थळी पोचले. आरोहीला सगळी मंडळी नवीनच होती, त्यामुळे ती सासूबाईंसोबत सगळ्यांशी ओळख करून घेत होती. आदित्य आणि वरद त्यांच्या वयाच्या तरुण मंडळीमध्ये हास्य विनोदात रमलेले होते. आरोही सासूबाईंसोबत खुर्चीवर बसलेली असता मागे बसलेल्या बायकांच्या गोष्टी तिच्या कानावर पडू लागल्या होत्या. पहिली बाई म्हणाली, काय ग, ती बघितली का? आदित्यची दुसरी पत्नी आहे म्हणे. दुसरी बाई म्हणाली, हो ना, दिसायला तर खूपच छान आहे ग. तिसरी बाई म्हणाली, हो ग, पण मला सांग, हिने आदित्यचे दुसरे लग्न असून सुद्धा होकार कसा दिला असेल ग? पहिली बाई म्हणाली, मला वाटते पैसा बघूनच लग्न केले असेल. दुसरी बाई म्हणाली, पण काहीही म्हणा, पहिली बायको ती पहिलीच असते, नाही का? तिसरी म्हणाली, हो ना, आणि आदित्यचे तर तो प्रेमविवाह होता ना, मग इतक्या सहज तो तिला विसरू शकत नाही. पहिली बाई म्हणाली, आणि ती तर ऑफिसमध्ये पण होती त्याच्या, मग काय तिकडे भेटतच असणार. दुसरी बाई म्हणाली, घर सांभाळा एक आणि प्रेम करायला एक, हा हा, असे बोलून एकमेकांना ताडी दिली. त्याच्या या गोष्टी ऐकून आरोहीच्या डोळ्यात पाणी आले. तिला खूप अस्वस्थ वाटू लागले. आदित्य जरी दूर उभा असला तरी त्याचे लक्ष तिच्याकडेच होते. त्याला तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता जाणवली. त्याने वरदला सांगून तिला आपल्या जवळ बोलवले. ती त्याच्या जवळ आली, पण मुद्दाम त्याच्या नजरेला नजर देणे टाळत होती. त्याने विचारले, तू बरी आहेस का? काही त्रास होतोय का? असे विचारले तेव्हा तिने मानेने नकार दिला. तिला आता आतून खूप रडायला येत होतं. तरी ती बरी नाहीच हे जाणून चल थोडं बाहेर जाऊन येऊ म्हणत तिला घेऊन निघाला. वरद आईला सांग आम्ही येतो म्हणून सांगायला सांगितले. आदित्यने गाडी काढली आणि आरोहीला बसायला सांगितले. तीही बसली. थोडा वेळ तिला शांतच राहू दिले आणि थोडे अंतर समोर येऊन गाडी थांबवली. तिला बाहेर यायला सांगून एका जागी उभे राहून तिला विचारू लागला. आदित्य म्हणाला, आरोही, खरं खरं सांग, काय झालेलं आहे? आरोही म्हणाली, काही नाही. आदित्य म्हणाला, मी तुझा कोणीच नाही ना, म्हणून सांगत नाही आहेस ना? आरोही म्हणाली, असं नका ना बोलू प्लीज, तुमच्याशिवाय माझं या जगात कोणीच नाही आहे. आदित्य म्हणाला, मग सांग ना, काय झालं? आरोही म्हणाली, तुम्हाला एक विचारू का? आदित्य म्हणाला, आरोही म्हणाली, तुम्हाला आताही तुमच्या पहिल्या पत्नीची आठवण येते का? आदित्य म्हणाला, हा स्टुपिड प्रश्न ऐकायला मी तुला येथे घेऊन आलेलो नाही आहे, आणि अचानक तुझ्या डोक्यात हे कसं काय आलं ग? आरोही म्हणाली, सॉरी, पण सांगा ना. आदित्य म्हणाला, तू मूर्खासारखी काहीही विचारणार आणि मी त्याचे उत्तर देणार असे मुळीच नाही होणार. जी व्यक्ती माझ्यासाठी काहीच नाही तिचा मी का विचार करू? आरोही म्हणाली, नक्की ना? आदित्य म्हणाला, तुला विश्वास नसेल माझ्यावर तर नको ठेवूस. आरोही म्हणाली, अहो तसे नाही, मी ते. आदित्य म्हणाला, काय? मी ते काय? आरोहीने त्या बायका जे काही बोलत होत्या ते त्याला सांगितलं. ते ऐकून आदित्यने कपाळांवर हात मारून घेतला आणि पुढे बोलू लागला. त्या बायका बोलल्या आणि तू ऐकून घेतलंस, आणि तुला ते खरंही वाटलं का? वा, इतकं कमजोर असेल आपलं नातं वाटलं नव्हतं मला. उद्या तुला कुणी येऊन माझ्याबद्दल काहीही सांगेल तर तू विश्वास ठेवशील का? आरोही म्हणाली, नाही, तसं नाही. आदित्य म्हणाला, मग कसं आहे? अगं, ज्या बायका वर्षातून एकदा दोनदा आपल्या कुठेतरी भेटतात त्या तुला आणि मला जास्त ओळखतात की आपण एकमेकांना जास्त ओळखणार, ज्यांच्यासोबत आपण दिवसाचे 24 तास एकत्र घालवतो? आरोही म्हणाली, मान घालून सॉरी. आदित्य म्हणाला, संपले सगळे प्रश्न की बाकी आहेत? आरोही म्हणाली, नाही. आदित्य म्हणाला, चल मग बस गाडीत, वेळू कुठली? तिच्या डोक्यांवर टपली मारत, आणि हस जरा, आता मी तुझाच आहे. आरोहीने डोळे पुसत एक गोड स्माइल दिली. दोघेही परत येऊ लागले. वाटेत आईस्क्रीम शॉप दिसले. दोघांनी आईस्क्रीम खाल्ले आणि पुन्हा कार्यक्रमाच्या जागी परतले. त्यावेळेस मात्र आदित्य तिचा हात पकडूनच आत आला. तिला खूप अवघडल्यासारखे वाटत होते, पण त्यानेही हाताची पकड अजून घट्ट केली आणि मुद्दाम सगळ्यांसोबत जाऊन ही त्याची दुसरी बायको आहे आरोही अशी ओळख करून देऊ लागला. त्या बायकांची तर हे बघून बोबडीच वळाली. दोघे आता सोबतच होते. जेवतानाही आदित्यने तिच्याच ताटात जेवण केले. तिला खूप आनंद होत होता. आदित्यसारखा नवरा मिळायचा आज अभिमान वाटत होता. एका मुलीला आणखीन काय हवं असतं ना? आपल्या नवऱ्याने आपल्या डोळ्यात आलेलं पाणी ओळखावं आणि सर्वांसोबत अभिमानाने आपली बायको म्हणून मिरवावं. एका आरोहीला तिच्या स्वप्नातला राजकुमार भेटला होता. कार्यक्रम आटपून सगळे घरी आले. रात्र झाली होती, त्यामुळे सगळे लागोलाग झोपायला गेले. आरोही आदित्य देखील खोलीत आला.
आदित्य पटापटा फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला. आरोही मात्र आपले दागिने आरशात बघून काढत होती आणि आदित्य गुपचूप तिला निरखत होता. ती हळुवारपणे स्वतःचा मेकअप उतरत होती. गुलाबजल लावून ती झोपण्यासाठी येत असताना आदित्य एकटक तिला बघत असल्याचे जाणवले होते. तिने लाजून त्याच्याकडे बघितले. त्यानेही एक खट्याळ स्माईल तिला दिली. ती डोळे वटारून त्याच्याकडे बघू लागली. त्याने लाईट बंद केली तशी अचानक घाबरून ती बेडवर आली. त्याने हळूच तिला आपल्या मिठीत ओढले. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.